आणि भजन करणारे भगवान शंकर भजन करत करत आपल्या आश्रमामध्ये आले. पार्वती स्नान करत होती. आणि ज्यावेळी महादेवाला पाहिलं त्यावेळी महादेवाला पाहिल्याबरोबर लज्जित झाली. पुराणामध्ये काही गोष्टी जगासमोर मांडायला सांगितल्या नाही. काही गोष्टी जगतासमोर आपल्याला करता येत नाही. शास्त्र म्हणतं भोजन करताना सुद्धा भोजन नेहमी एकांतामध्ये असावं. म्हणून पूर्वीच्या माता मावल्या काही स्वयंपाक बनवला आणि कोणी जर बाहेरचा आलं तर शक्यतो त्यांना दाखवत नव्हत्या. आताच्या युट्यूबला पाहूनच चपात्या करतात. अख्ख्या गल्लीला दाखवते मी कसं काय चपाती केली. युट्यूबला पाहूनच. काही गोष्टी जगतासमोर मांडता येत नाही. स्नान करताना पुराणामध्ये वर्णन आलं निर्वस्त्र अवस्थेमध्ये स्नान करू नये. स्नान करताना पुराणामध्ये वर्णन आलं स्नान करताना ज्यावेळी स्नान करतात त्यावेळी मुखातनं गंगेचं नाव उच्चार करत करत स्नान करावं. भोजन करताना भोजन एकांतामध्ये करावं. भजन करताना भजन सुद्धा एकांतामध्ये करावं. दान करताना सुद्धा दान म्हणले शास्त्र म्हणतं जगतासमोर उघड करू नका. दान गुपित असावं. जेवढं ही पुण्य कार्य करा तेवढं गुपित करा. आणि पुण्य कार्य उघड झालं की सीन होतं संपत. परंतु आपलं नेमकं उलट आहे. 2-3 बामणी जीव घातले की अख्ख्या गलीला सांगते आज 2-4 जण जीव घातले. आणि भजे तळीता तळीता खाल्ल्यावर मग शेजारणीला कळू देत नाही. ज्यावेळी चोरी करतात त्यावेळी जगताला माहिती होऊ नये वाटतं. आणि ज्यावेळी भजन करतात त्यावेळी भजन केलेलं जगाला माहिती व्हावं. दान केलेलं जगाला माहिती व्हावं. म्हणून पूर्वीचे लोक दान करताना म्हणायचे उजव्या हाताने दान करावं. डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नये. दानाची पद्धत होती पूर्वी. उजव्या हाताने दान केल्यानंतर डाव्या हाताला कळू नये. आता मध्ये माईक मध्ये जर नाव आलं नाही तर मी तर पहिल्याच दिवशी वर गेलो. नाव कसं काय नाही. नेमकं दान महादेवाला दिलंय का नाव घ्यायसाठी दिलंय. ज्यावेळी दान करतात त्यावेळी दान जर गुपित राहिलं तर पुण्य वाढत जाईल. दान जर उघड झालं की पुण्य संपत जाईल. म्हणून पूर्वीचे लोक दान करताना गुपित दान करायचे. दान उघड करत नव्हते. गुप्त दान जास्तीचं राहायचं. ज्यावेळी दान करतात ते दान उघड करू नका. दान जेवढं गुपित राहील तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. स्नान जेवढं गुपित राहील तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. भोजन जेवढं एकांतात राहील तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. भजन जेवढं एकांतामध्ये कराल तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. आज माता पार्वती स्नान करत होत्या आणि स्नान करणाऱ्या पार्वतीला ज्यावेळी महादेव दिसले त्यावेळी महादेव दिसल्यानंतर लज्जित झाली. आणि महादेवाला विचारलं देवा कस काय आले. महादेव म्हणले जसा बाहेर गेलो होतो तसा आतमध्ये आलो. अहो म्हणे मी बाहेर कार्तिकेला बसवलं होतं. माझं स्नान होईपर्यंत कार्तिकला सांगितलं होतं कोणाला आतमध्ये येऊ देऊ नको. आणि तुम्ही डायरेक्ट आले कसे. भगवान शंकर म्हणले मला कार्तिक काही म्हटलंच नाही. पार्वतीला राग आला. पार्वतीला राग आल्यानंतर पार्वती राग कार्तिक भगवंताकडे आली. कार्तिक भगवंताला म्हणले ए कार्तिक
तुला इथं कशाला बसवलं? कार्तिक म्हणले आई कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून इथं मला बसवलं. म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर तुझे पप्पा आले. पप्पा पप्पा शिवाय नाही म्हणून पप्पाच म्हणलं. तुझ्या डोळ्यासमोर आले तुला दिसले नाही का? कार्तिक भगवंत म्हणले हो मला दिसले. म्हणले मग त्यांना तू अडवलं का नाही, थांबवलं का नाही? कार्तिक भगवान म्हणले मला काय माहिती पप्पाला येऊ द्यायचं नव्हतं. तसं अगोदर सांगितलं असतं पप्पाला आतमध्ये येऊ दिलंच नसतं. आणि तसंही कार्तिकचं पप्पाचं पुढे जास्त जमतंय. आता कार्तिक घरात आला की पप्पा बाहेर, पप्पा बाहेर गेला की कार्तिक घरात. कार्तिक पप्पा समोर जास्त घरी राहतच नाही. मी शिवमहापुराण सांगतोय तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. सध्या कार्तिकचं आणि पप्पाचं जमतच नाही. मी म्हणतो आणखी 2-3 वर्षांनी 10-5 वर्षांनी माणसं भाकरी खातात त्याने काय माहिती नेटच खाणार. आज 5 GB खाल्लं, आज 3 GB खाल्लं, बाकी स्वयंपाक करायची गरज नाही. जेवण्याची गरजच वाटत नाही. घरामध्ये संवाद राहिला नाही. घरामध्ये कोणी कोणासोबत चर्चा करत नाही. प्रत्येकाकडे आपापला मोबाईल आहे. बायकोच्या मोबाईल नंबरचा पासवर्ड नवऱ्याला माहित नाही, नवऱ्याचा पासवर्ड बायकोला माहित नाही. आणि नवरा बायको आहे. घरामध्ये जसा संवाद कमी होत चालेल तसे घरामध्ये मला दुरावे, घरामध्ये वाद, घरामध्ये कलह निर्माण होईल. जर घराला आपल्या एकत्र ठेवायचा असेल तर संवाद अत्यंत महत्वाचा आहे. घरामध्ये जर प्रगती करायची असेल तर उद्या काय करायचं याचं प्लॅनिंग रात्रीच करावं लागेल. मोठं जर व्हायचं असेल तर सकाळी 10 पर्यंत बापाला माहित नाही काय करायचं शेतात, मुलाला माहित नाही, कुठल्यावर पाहू म्हणतात. तुम्ही जर मोबाईल वापरता, मला सांगा तुमचं रिचार्ज संपण्या अगोदर कंपनी 1-2 दिवस अगोदर तुम्हाला फोन करते, उद्या परवा तुमचं रिचार्ज संपणार आहे, कृपया तुमच्यासाठी एवढा प्लॅन महत्वाचा आहे, हे प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे, रिचार्ज करून घ्या, नाहीतर तुमचा सिम बंद पडेल, कॉल बंद पडेल. 2 दिवस 3 दिवस अगोदर कंपनी सांगते. मला सांगा अख्ख्या रोई पिंपळगावचे जिओचे सिम बंद पडले तर अंबानीचं काही बंद पडत? काही बंद पडत? मी म्हणतो अख्खा रोई पिंपळगाव नाही, अख्खा नांदेड जिल्हा जरी जिओतून बाहेर गेला तर अंबानीचं काही बंद पडत? काही बंद पडणार नाही. परंतु महाराज प्लॅनिंग काय असतं, कामाचं नियोजन काय असतं, मोठी होण्याची लक्षणं काय असतात, तुम्ही जिओच्या सिम वरून शिकू शकता. प्रत्येक कंपनीची तुम्हाला सिम सांगते की सावधान उद्या रिचार्ज संपणार, परवा कंपनी तुम्हाला फोन करून रिचार्ज करायला प्रवृत्त करते. याचं निवेदन त्यांचं अगोदर आहे. आपलं निवेदनच नाही, आपलं फक्त खायचं आणि झोपायचं निवेदन आहे, प्लॅनिंग नाही काय. आणि ज्याच्या जीवनामध्ये प्लॅनिंग नाही तो सक्सेस नाही. सध्या असं चालू आहे, तिनं डीएड केलं म्हणून, हिनं डीएड, तिनं बीएड केलं म्हणून, हिनं बीएड, तिनं नीटची परीक्षा दिली म्हणून, तिनं नीट व्यवस्थित नीट केलं, हिनं नीट गोदावरीत नेऊन घातलं. मानसिक स्वतःच प्लॅनिंगच नाही काय. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय व्हायचंय याचं प्लॅनिंगच नाहीये. फक्त तिनं हे केलं म्हणून हिनं हे केलं, हिनं हे कॉलेज घेतलं म्हणून तिनं ते कॉलेज घेतलं, हिनं भाकरी खाल्ल्या तिनं खाल्ल्या, दोन्ही झाल्या. ज्यावेळी प्लॅनिंग कराल त्यावेळी सक्सेस राहाल. जीवनामध्ये सक्सेस होण्याकरता प्लॅनिंग महत्वाचं आहे.
प्लॅनिंग तुम्हाला सुखी बनवेल, प्लॅनिंग तुम्हाला सक्सेस बनवेल, प्लॅनिंग तुमच्या जीवनात आनंद निर्माण करून देईल. उद्या तुम्हाला किती वाजता जायचंय याचं प्लॅनिंग जर असेल तर प्रवासामध्ये आनंद येईल. उद्याची सगळी तयारी होईल. नाही मग उद्या निघायचं म्हणल्यावर बघू म्हणले 10ला जावा निघायचं जावा. मग तू गाडी 2 किलोमीटर गेल्यानंतर हे म्हणतं माझी पॅन्टच राहिली, ते म्हणतं माझी बॅगच राहिली, एक म्हणतं माझा टी शर्टच राहिला, एक चला. ज्यावेळी तुमचं प्लॅनिंग नाही त्यावेळी तुम्ही प्रवासाचाही आनंद घेऊ शकत नाही आणि जीवनाचाही आनंद घेऊ शकत नाही. जीवनाच्या आनंदाकरता प्लॅनिंग पाहिजे. ज्यावेळी प्लॅन कराल त्यावेळी सुखी व्हाल, त्यावेळी समृद्ध व्हाल, त्यावेळी श्रीमंत व्हाल. आणि मला प्लॅनिंग करायचं हे लहानपणीपासून सवय लावा. म्हातारपणी कोणत्याच सवय लागत नाही. प्लॅनिंगच्या सवय लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीचे प्लॅन सुरू करत जा. काही असेल प्लॅनिंग आतापासून प्लॅनिंग सुरू करायचे. मला सकाळी उठण्याचं सुद्धा प्लॅनिंगच करायचं, झोपण्याचं सुद्धा प्लॅनिंग. ज्यावेळी छोट्या छोट्या त्या गोष्टीचं प्लॅन बनवता त्यावेळी एक दिवस निश्चित मोठे होतात. आज कार्तिक भगवंताला पार्वती म्हणू लागली, तुला इथं कशाकरता बसवलंय? किती त्यावेळी सांगितलं मी कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणून बसवलं. म्हणले महादेव तुझे पप्पा तुझे वडील तुझ्या डोळ्यासमोर आले. कार्तिक भगवंत म्हणले मला काय माहित महादेवाला माझ्या पप्पाला येऊ द्यायचं नव्हतं. आणि ज्यावेळी असं कार्तिक भगवान बोलले त्यावेळी पार्वतीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये पार्वतीने एक काना मागे मारले. एक सापड मारल्यानंतर कार्तिक भगवंताला राग आला. कार्तिक भगवंत म्हणले तू आज मला का मारलं? म्हणजे तुला इथं कशाला बसवलं होतं? कार्तिक भगवंत म्हणले मी आजपासून तुझा मुलगा नाही आणि आजपासून तू माझी आई नाही. माझी आई गंगा आहे, माझे वडील महादेव आहेत, माझा तुझा काही संबंध नाही. आजपासून मी तुला आई म्हणणार नाही, आजपासून तू मला मुलगा म्हणायचं नाही, आजपासून मी तुझं काम करणार नाही आणि तू मला काम सांगायचं नाही. माझा तुझा संबंध संपला. आणि ज्यावेळी कार्तिक भगवंताच्या मुखातनं हे शब्द ऐकायला आले त्यावेळी पार्वतीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. आज मनामध्ये विचार करू लागली जर मला मुलगा असता तर माझ्या मुलाने मला असं बोललं असतं का? आणि सांगू असून जर मुलगा जवळ येत नसेल, जवळ बसत नसेल, बोलत नसेल तर मला खूप दुःख होतं. एक वेळा नसल्यावर काही वाटत नाही. देवाने दिलाच नाही, प्रारब्धात नव्हता, मुलगाच नसल्यावर जेवढं दुःख नाही त्यापेक्षा अधिक दुःख जवळ असून जर जवळ नसेल तर. आज कार्तिक भगवंताने ज्यावेळी संबंध तोडला, ज्यावेळी नातं तोडलं त्यावेळी पार्वतीला वाईट वाटलं. आज माझा मुलगा मला हे बोलतोय. पार्वती महादेवाकडे आले आणि ज्यावेळी महादेवाकडे आले त्यावेळी महादेवाकडे आल्यानंतर म्हणले महाराज पहा ना तो कार्तिक काय म्हणतोय. आज मला म्हणतो तू माझी आई नाही, मी तुला तुम्हाला काम सांगायचं नाही, मी तुझं काम ऐकणार नाही, बिलकुल माझा तुझा संबंध संपला. कार्तिक महादेवाने पार्वतीला समजावलं देवी तू वाईट मानू नको, चिंता करू नको, रडू नको. रागामध्ये कार्तिक बोलले असतील, रागामध्ये कार्तिक बोलला असेल, म्हणले एवढं काय मनावर घेऊ नको. परंतु काय केल्या पार्वतीचं दुःख कमी होत नाही. सारखी पार्वती रडू लागली. ज्यावेळी पार्वती रडू लागल्या त्यावेळी महादेवाने पार्वतीला सांगितलं देवी एक काम कर म्हणे, तू गणेशाची आराधना कर. आणि ज्यावेळी तू गणेशाची आराधना करशील त्यावेळी गणपती बाप्पा गणेश भगवान तुझ्यावर प्रसन्न होतील आणि गणेश भगवंताच्या कृपेनं तुला एखादा सुंदर मुलगा होईल. गणपती कोणाचा मुलगा आहे? पार्वतीचा. बरोबर आहे ना?
मग आज महादेव काय सांगतात? आज महादेव काय सांगताय? तू गणपतीची पूजा कर, गणपतीची आरती कर, गणपतीची पूजा कर, गणपतीची आराधना कर, गणपतीची साधना कर. गणपती बाप्पा प्रसन्न होतील, गणपती बाप्पाच्या कृपेने तुला मुलगा होईल. तुम्ही जर रामायण कधी ऐकलं असेल तर रामायणामध्ये असं वर्णन येतं, ज्यावेळी भगवान शंकर आणि पार्वती लग्न मंडपामध्ये आले, त्यावेळी लग्न मंडपामध्ये आल्यानंतर शंकर पार्वतीने सगळ्यात अगोदर जर कोणाची पूजा केली असेल तर लग्न मंडपामध्ये आल्यानंतर पार्वतीने आणि शंकराने गणपतीची पूजा केली. कोणाची पूजा केली? गणपतीची. गणपती कोणाचा मुलगा आहे? पार्वतीचा. मग लग्नाच्या अगोदर कसं? जर पार्वतीचा मुलगा गणपती आहे तर लग्नाच्या मंडपामध्ये, लग्न मंडपामध्ये महादेवाने आणि पार्वतीने गणपतीची पूजा केली असं वर्णन येतं. हे तर असं झालं. मी नेहमी दृष्टांत सांगतो. एका छोट्या मुलाने त्याच्या मम्मी पप्पाच्या लग्नाचा अल्बम पाहिला. आणि मम्मी पप्पाच्या लग्नाचा अल्बम पाहिल्यानंतर त्याला पहिल्याच पेजवरती, पहिल्याच पानावरती त्याला मम्मी पप्पाला गुलाबजाम भरताना पाहायला मिळाले. पदार्थ बदलायचं का? बरं ना गुलाबजाम? गुलाबजाम बरं आहे का? बदलायचं? बरं आहे गुलाबजाम. आवडतो याचा. पहिल्या पेजवर पप्पा मम्मीला गुलाबजाम, मम्मी पप्पाला गुलाबजाम भरताना दिसली. दुसरं पेज अंकल आंटी. तिसरं पेज गल्लीतले बरेच जण दिसले. चौथं पेज मला सगळा अल्बम पाहिला, गावातले सर्वजण दिसले. आणि त्या छोट्या मुलाने विचार केला, म्हणले सगळेच, मीच कसा नाही? काय म्हणला? मी कसा नाही? रागा रागा अल्बम फेकून दिला. रागा रागा त्याच्या मम्मीकडे आला. मम्मी, नुसतं प्रेम असल्याचं नाटक करते म्हणे. आणि म्हणे काय झालं? काय झालं? आज तुमच्या लग्नातला अल्बम पाहिला म्हणे. पप्पाला तो गुलाबजाम भरते, पप्पा तुला गुलाबजाम भरतात. अंकल दिसले, आंटी दिसले, गल्लीतले बरेच जण दिसले, मीच का नाही? आई हुशार होती. आईने विचार केला, रात्रीचं भांडण सकाळी कशाला? आई म्हणली, मी तुझ्या पप्पाला म्हणत होते फोटो घ्या, त्यांनीच घेतले नाही. विचार केला, सकाळ संध्याकाळचं भांडण सकाळी कशाला डोक्याला ताप? ती म्हणली, तुझ्या पप्पाला मी किती वेळा म्हणले त्याचा फोटो घ्या, त्याला फोटो, त्यांनीच घेतला नाही म्हणे. त्यांना काही कळतच नाही. मला येऊ दे पप्पाला, नुसता वडापाव घेऊन येतात म्हणे, प्रेम असल्याचं नाटक करतात. सध्या काय खातात? वडापाव, पाणीपुरी. नवीन लग्न झालेल्या जोडी नेमकाच मुलगा झाला होता. दोघ जण चर्चा करत बसले होते. बाळाकडे ती बाळाची आई म्हणू लागली, का हो, हे माझ्यासारखं दिसत नाही, हे तुमच्यासारखं दिसत नाही. हे नेमकं कोणावर गेलं? तेवढ्यात मी तिथे गेलो. मी म्हणलं, हे गेलं सामोशावर. सध्या खाणच ते सगळे. मुलगा वरतून पाहिला की पाणीपुरी सारखा बिलकुल फुगलेला. 8 दिवस झाले का चालले तर नांदेडला. गाव जर आजारी नाही, टवटवीत दिसतोय. वरतून टवटवीत म्हणजे आतून पाणीपुरीचा माल. मुलगा म्हणला, आज पप्पाला येऊ देत म्हणे, पप्पाला सांगतो म्हणे, नुसते काहीतरी घेऊन येतात म्हणे, प्रेम असल्याचं नाटक करतायत.
मला सायंकाळचा वेळ झाला, पप्पाची ड्युटी संपली होती, पप्पा ड्युटीहून घरी निघाला. घरी निघाल्यावर येता येता त्याने मुदखेड मध्ये लगेच वडापावचा गाडा पाहिला आणि वडापाव 2-3 घेतले. ज्यावेळी वडापाव घेऊन घरी निघाला त्यावेळी मुलगा दारातच बसलेला होता. दारात पप्पा आला, पप्पाने वडापाव मुलाच्या हातात दिला. जसा वडापाव हातात दिला तसे पिशवी फेकून दिली. तुम्हीच खा. बापाने फेकून दिली पिशवी, पुन्हा आणली, पुन्हा हातात दिली, पुन्हा याने फेकून दिली. तुम्हीच खा म्हणे, मला बिलकुल खायचं नाही. अरे म्हणे काय झालं, मम्मीनं मारलं का? मम्मीनं नाही मारलं म्हणे. मग काय झालं? तो म्हणला प्रेम असल्याचं नाटक करायचं नाही. अरे बाबा झालं काय, लवकर सांग. 9:15 होऊन गेले. तो मुलगा म्हणला मी तुमच्या लग्नाचा अल्बम पाहिला, तुम्ही मम्मीला गुलाबजाम भरताना दिसले, मम्मी तुम्हाला गुलाबजाम भरताना दिसले, मीच नाही. बापाने एक काना मागं वाजवली, माझ्या लग्नात तू कसा? तसं आज या छोट्या मुलासारखं झालं. गणपती तर पार्वतीचा मुलगा आहे आणि गणपती जर पार्वतीचा मुलगा आहे तर लग्नाच्या अगोदर कसा? याचं पुराणामध्ये वर्णन आलं. म्हणले पूर्वी देव लोकांमध्ये एक पद राहायचं, त्या पदाचं नाव राहायचं गणपती. त्या पदावरती कोणीही बसलं तरी त्याला काय म्हणायचे? गणपती. जो तिन्ही गणाचा अधिपती. गण किती आहेत? 3 गण आहेत. कोणते कोणते? अजय देवगण, दुसरा त्याचा एखादा आहे का आता? का नाही? त्याचा एखादा गण आलाय का? बरोबर नाही आला. नाही ना, तुम्हाला माहित असतं पोरांना अजय देवगणचा गण नाही आला. गणी गणी आली काय? मुलगी आहे का त्याला? गणी आहे का? नाही माहिती. बिलकुल टीव्ही पाहत नाही. टाळ्या वाजता त्यांच्या. गणी माहित नाही त्यांना, गण्या माहित नाही. गण किती आहेत? गण 3 गण आहेत. देवगण, मनुष्यगण आणि राक्षस गण. कोणाची ही पत्रिका तुम्ही पाहिली तर ब्राह्मण देवता स्वामी सांगतात मुलगी राक्षस गणाची आहे, मुलगी देवगणाची आहे, मुलगी मनुष्य गणाची आहे. ज्यावेळी कोणाची पत्रिका पाहण्याकरता जातात त्यावेळी तिन्ही पैकी एक गण सापडतो. आणि या गणाचे अधिपती, या तिन्ही गणाचे अधिपती ज्यांचं नाव गणपती. हे तिन्ही गण ज्यांच्या आधिपत्याखाली चालतात त्यांना गणपती म्हणतात. म्हणून आज भगवान शंकराने सुद्धा पार्वतीला सांगितलं देवी तू गणपतीची आराधना कर. त्यावेळी पार्वतीने गणेशाची आराधना सुरू केली. प्रथम तुला वंदिते, प्रथम तुला वंदिते, प्रथम तुला वंदिते.